प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत दिवस रात्र अभ्यास करायचा, अधिकारी व्हायची स्वप्न बघायची आणि पात्र झालं की सरकारनं नियुक्तीवर स्थगिती आणायची। एमपीएससी परीक्षा पास होऊन देखील सरकारनं नियुक्ती न दिल्यामुळे स्पर्धक संकटात सापडले होते। अशा वेळी हवालदिल झालेल्या तरुणांना रुपालीताईंनी आधार देत त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून यशस्वी संघर्ष केला। तुमच्या परीक्षा झाल्या, कोर्टात केस गेली, थांबवली, त्याच्यानंतर तुमच्या मुलाखती झाल्या, तुम्हाला ईमेल आलेले, फक्त तुम्हाला पोस्टिंग जॉईन करून घेतलेलं नाहीये। म्हणजे हे सरकारच्या हातातलं गणित आहे की ह्याला दुसरा कोणीही जबाबदार नाही। आणि जरी कोर्टात केस असेल तर कोर्टाने कुठे निर्णय दिलाय की जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही यांना द्या, भरतीलाच ती ऑर्डर द्या। त्याच्यामुळे तो नियम सरकारने पाळायची गरज नाही। वकील असल्यामुळे मला त्या काही गोष्टी माहिती आहेत त्या मी तुमच्या समोर सांगते। तर तुम्ही अधिकारी आहात, विद्वान आहात, देशाचं भवितव्य आहात आणि मला वाटतं मोदी साहेबांनी सांगितलं की विद्यार्थी हा देशाचं भवितव्य आहे आणि तुम्ही आज एमपीएससीची जी काही एक्झाम असेल त्याच्यासाठी किती कष्ट करावे लागतात, घरदार सोडून यावं लागतात, वय होत चालली आहेत, महिला असू नाही तर पुरुष असू द्या, अजून जॉईनिंग जर मिळणार नसेल तर या सरकारचा उपयोग काहीही नाही। माझी विनंती आहे सगळ्यांना की फक्त खचून जाऊ नका, परत काही होणार नाही, त्यांना तुम्हाला नियुक्ती द्यावीच लागेल। तुमच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, मी स्वतः आहे आणि तुम्हालाही जेलला जायची गरज नाही। मी जाईल 2, 3, 4, 5 महिने काय जेलला जायचं ते जाऊन येईल, काही टेन्शन घेऊ नका। फक्त अशीच एकी ठेवून कशा पद्धतीने नियुक्ती होईल ते ध्यानात घ्या आणि नियुक्ती झाल्यावर आम्हाला विसरू नका, आमची कामं करा, एवढंच सांगेल। दर्जेदार शिक्षण हा आपला मूलभूत हक्क आहे, मात्र सगळीकडे शिक्षणाचा बाजार मांडलेला आपल्याला दिसतोय। कारखानदार आणि उद्योगपती धोरण ठरवणार असतील तर यापेक्षा वेगळं काय होणार। आज आपल्या समोर असंख्य प्रश्न वासून उभे आहेत। शाळा कॉलेजच्या फीज भरमसाठ वाढल्या आहेत, निकाल वेळेवर लागत नाहीत, उत्तरपत्रिका गहाळ होत असतात, स्कॉलरशिप मिळत नाही। एकीकडे या असंख्य अडचणींना मात देत ग्रॅज्युएट व्हायचं आणि शिक्षण पूर्ण झालं की नोकरीसाठी वणवण फिरायचं। रोजगार निर्मिती करणं हे आव्हानात्मक काम असलं तरी प्रशासन त्यासाठीच कार्यरत असतं हे विसरून चालणार नाही। तुम्ही घेतलेल्या शिक्षणाला शोभेल आणि साजेसं वाटेल असं काम उपलब्ध करून देणं ही राज्यकर्त्यांची जबाबदारी असते। धोरणात्मक निर्णय घेऊन रोजगार हा मूलभूत अधिकार झालाच पाहिजे ही आग्रही मागणी करणारा कृतिशील प्रतिनिधी आपल्याला हवाय। पदवीधरांनो, लक्षात असू द्या, ही आत्मसन्मानाची लढाई आहे। आपल्या मताची किंमत अमूल्य असून या विशेषाधिकाराचा वापर डोळसपणेच झाला पाहिजे। महाराष्ट्राच्या कोणत्या पण भागातून या, रुपालीताई तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असणारी व्यक्ती आहे। चला तर मग विचारांबरोबर आचरणात परिवर्तन करूया, आपला लायक प्रतिनिधी विधिमंडळात पाठवूया। पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट रुपालीताई पाटील ठोंबरे यांना प्रथम पसंतीचं मत देऊन प्रचंड बहुमतानं विजयी करा। मतदान दिनांक 1 डिसेंबर 2020। रुपालीताई आमदार होणार, पदवीधरांचे प्रश्न आता मार्गी लागणार।